मान गंगे तिरी एक गोंदावले सुंदर गाव, मान गंगे तिरी एक गोंदावले सुंदर गाव, सद्गुरु ब्रह्म चैतन्य दैवताचे नाव, सद्गुरु ब्रह्म चैतन्य दैवताचे नाव। सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ। समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांना अभिवादन करूयात आणि त्यांच्या चरित्रातील कथाभाग पाहूयात। जयाचा जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वास नामात केला, जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती। समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय। श्रीराम समर्थ। श्रोते हो, समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं चरित्र आपण गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून दररोज क्रमशः अभ्यासतो आहोत। श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या चरित्रातील यापूर्वीचे आमच्या चॅनलहून प्रसारित झालेले सर्व भाग जर तुम्हाला ऐकायचे असतील तर आमच्या गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलवरील श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज चरित्र या नावाची प्लेलिस्ट ओपन करा। ही प्लेलिस्ट ओपन केल्यास तुम्हाला पहिल्या भागापासून आजपर्यंतच्या भागापर्यंतचे सर्व कथा भाग क्रमशः ऐकता येतील। या प्लेलिस्टची लिंक आम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। ती लिंक जरी आपण ओपन केली तरी देखील आपल्याला पहिल्यापासूनचे सर्व भाग या प्लेलिस्टमध्ये ओपन करून ऐकता येतील। चला तर मग आज श्री महाराजांच्या चरित्रामध्ये कोणता कथाभाग आपल्याला ऐकायला मिळतो, अभ्यासायला मिळतो ते पाहूयात। श्रोते हो, सध्या आपण श्री ब्रह्मचैतन्य महाराजांची अनुसंधान या विषयावरची बोधवचन पाहतो आहोत। तुम्हाला बोध या शब्दाविषयी सांगतो बघा। आत्मबुद्धी हितार्थाय गुरुबुद्धी विशेषता असं संस्कृत भाषेमध्ये एक सुभाषित आहे। आपल्या बुद्धीनं फार तर फार आपलं हित आपण साधू शकू किंवा हित साधण्याचा प्रयत्न करू शकू, परंतु आपल्या सद्गुरूंच्या बुद्धीनं जर आपण वागलो तर जीवनातलं जे काही विशेष प्राप्तव्य आहे, जीवनातलं जे काही विशेष हित आहे, जीवनातलं जे काही विशेष परमकल्याण आहे ते आपल्याला साधता येईल। म्हणून सद्गुरूंचा बोध हा जीवनात अत्यंत महत्त्वाचा। श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या चरित्र चिंतनांतर्गत आपण सध्या ही महाराजांची सगळी बोधवचनं अभ्यासतो आहोत। सध्या अनुसंधान या विषयावर ते महाराज काय काय बोलले हे आपण पाहूयात। बघा, महाराज म्हणतात, अनुसंधानात असलं की प्रपंचात मजा आहे। अडचणी आणि संकट यांची सुद्धा मजा वाटेल। पोहायला येणाऱ्या एखाद्याला नुसतं सरळ पोहायला सांगितलं तर आवडणार नाही। तो बुड्या मारेल, उड्या मारेल, वाकडा तिकडा पोहेल। तशी प्रपंचाची मजा अनुसंधानात असल्यानंतर आपल्याला वाटेल। प्रपंचातल्या या अडचणी, ही संकट, हे खाचखळगे जर प्रपंचात असतील तरच खरी प्रपंचाला मजा आहे, नाहीतर साधा साधा सरळ सरळ प्रपंच मग काही त्याच्यात काही मजा येणार नाही। पण ही प्रपंचातली मजा अनुभवायची असेल तर आपण कायम अनुसंधानात राहायला पाहिजे असं महाराज सांगतात। महाराज म्हणतात, अनुसंधानामध्ये स्त्री पुरुष, गरीब श्रीमंत असा काही भेद नाही। आपलं स्टेशन ठरवून आपण गाडीत बसल्यानंतर अनेक गोष्टी घडतील। कधी उभं राहावं लागेल, निरनिराळ्या तऱ्हेचे लोक भेटतील, पण स्टेशनवर उतरल्यानंतर त्या आनंदामध्ये आपण प्रवासामध्ये घडलेल्या या सगळ्या गोष्टी विसरून जातो। तसं भगवंताचं ध्येय निश्चित ठरवून भगवंताच्या प्राप्तीचं स्टेशन आपण निश्चित करावं आणि मग या अनुसंधानात राहिल्यानंतर प्रपंचामध्ये किती अडचणी येऊ द्या, किती वेळ उभं राहू द्या, किती तऱ्हेचे लोक भेटू द्या, भगवंताची एकदा प्राप्ती झाली रे झाली की मग या प्राप्तीच्या आनंदामध्ये या प्रपंचातल्या अडचणींना काहीही महत्त्व राहत नाही। ध्येय मात्र आपण निश्चित केलं पाहिजे। काहीतरी हेतू ठेवून कर्म करावं लागेल हे खरं, पण प्रत्येक ठिकाणी
भगवंताच्या इच्छेनं काय व्हायचं आहे ते होऊ दे असं अनुसंधान जर असेल तर फलाविषयी सुखदुःख राहणार नाही. कोणतंही फळ पदरात पडलं तरी ते स्वीकारण्याची मानसिक तयारी आपोआप होऊन जाईल. म्हणून जे काय व्हायचं ते भगवंताच्या इच्छेनं होऊन जाऊ दे अशी मनाची धारणा असली पाहिजे आणि असंच अनुसंधान असलं पाहिजे. ताप आला की तोंड कडू होतं, मग जिभेवर साखर चोळल्यानं सुद्धा ती काही गोड होत नाही. मग त्यासाठी अंगातला ताप गेला पाहिजे. त्याप्रमाणे वरवर क्रिया करून दुःख नाहीसं होणार नाही. दुःख नाहीसं होण्याकरता अनुसंधानच पाहिजे. एक मुलगा परीक्षेसाठी मुंबईला आला. परीक्षा होईपर्यंत तो अडकून होता. परीक्षा संपली तेव्हा तो म्हणाला, आता मी मोकळा झालो बाबा. नंतर 4 दिवस मजेत मुंबईत हिंडला. त्याप्रमाणे आपण अनुसंधान ठेवून प्रपंचाच्या आसक्तीतून मोकळं व्हावं आणि मग मजेनं संसार करावा. आपल्याला अगदी आनंदच मिळेल. इतर साधनांनी जे साधायचं ते नुसत्या अनुसंधानाने साधतं. हाच या कलियुगाचा महिमा आहे असं महाराज सांगतात. अहो, वाचलेलं विसरेल, पाहिलेलं विसरेल, कृती केलेली विसरेल, पण अंतःकरणात घट्ट धरलेलं अनुसंधान कधी विसरायचं नाही. एका भगवंताचं अनुसंधान ठेवा म्हणजे इतर सर्व गुण आपोआप मागे चालत येतील. भगवंताप्रमाणे आपण देखील प्रपंचात असून बाहेर राहावं. आपल्या देहाकडे साक्षीत्वानी पाहायला शिकावं. पण ते साधत नसेल तर व्यापात राहून अनुसंधानात राहावं. भगवंताला अशी प्रार्थना करावी की देवा, प्रारब्धाने आलेले भोग येऊ दे, पण तुझं अनुसंधान मात्र चुकू देऊ नको. आपल्याला सगळं कळतं पण वेळेला आपण विसरतो. आलेली उर्मी आपण सहन करावी. दिवा बरोबर नेला की अंधार नाहीसा होतो, तसं अनुसंधानाचा हा दिवा आपल्या बरोबर कायम असू द्यावा. म्हणजे मग आपण आपल्या उर्मीला नियंत्रित करू शकू. ज्याप्रमाणे एखादा गवई गायन करताना पुष्कळ ताना मारतो पण शेवटी समेवर येतो, त्याप्रमाणे भगवंताजवळ लक्ष ठेवून आपण काहीही केलं तरी हरकत नाही. समेला मात्र विसरून उपयोग होत नाही. इथं तबला वाजविणारा पण भगवंत आहे, म्हणून त्याचा ठेका, त्या भगवंताचं स्मरण बरोबर चालतं. ठेक्याप्रमाणे जो गवई गाईल तो बरोबर मार्गावर राहील आणि शेवटी समेवर येईल. प्रत्येकाचा रोग निराळा असला तरी औषध एकच आहे आणि ते औषध म्हणजे भगवंताचं अनुसंधान. हे औषध जरी चांगल्या डॉक्टरकडून घेतलं तरी रोग्याला पथ्येही सांभाळावीच लागतात. शास्त्रानं, सद्धर्मानं आणि अभ्यासानं वागून अनुसंधानात राहणं जरूर आहे. अनुसंधानात जे साधेल ते शतकोटी साधनांनी साधणार नाही असं महाराज म्हणतात. भिक्षा मागण्याचा जरी प्रसंग आला तरी भगवंताचं अनुसंधान सोडू नये. जे भगवंताच्या आड येतं त्याची पर्वा करू नये. एक बाई जलोदराने आजारी होती. बाईच्या अंगाला सगळीकडे सूज आलेली. कुठं हात लावला तरी फार वेदना व्हायच्या. ब्रह्मचैतन्य महाराज तिला म्हणाले, बाई, दुखणं बरं करू का? बाई म्हणाली, महाराज, मला जगण्याची इच्छा नाही, तसं मरावंसं पण वाटत नाही. देहाच्या यातना मात्र सहन होत नाहीत. महाराज म्हणाले, बाई, देहाच्या यातनांची व्यवस्था मी करतो, तुम्ही फक्त अनुसंधानात राहा. बाई नंतर 3 दिवस जिवंत होती, पण तिला देहाचा विसर पडला होता. तिचा जप शेवटपर्यंत चालू होता. तिनं देह ठेवल्यावर श्री महाराज म्हणाले, अनुसंधानानं जे काय साधायचं ते हेच. लहान मूल बाहेर खेळत असतं, पण मध्येच त्याला त्याच्या आईची आठवण होऊन ते तिच्याकडे धावतं. याचा अर्थ असा की मुलाला आईचं सूक्ष्म स्मरण होतं. तसा भगवंताचा चटका किंवा तशी त्याच्या अस्तित्वाची जाणीव किंवा तशी त्याची निष्ठा किंवा त्याचं तसं सूक्ष्म स्मरण कायम आपल्याजवळ पाहिजे. आपल्या व्यवहारात आपल्याला सवड झाली की आपण भगवंताची आठवण काढावी. भगवंताला पाहिलं की आपला क्षीण नाहीसा होईल. भगवंताचं अनुसंधान हे आपलं ध्येय आणि त्याला अनुसरून बाकीच्या गोष्टी आपण करूयात. भगवंताच्या अनुसंधानात जर आपण बाकीच्या गोष्टी केल्या तर मग यश येवो किंवा अपयश येवो, दोन्हीही पचविण्याची तयारी आपोआप आपली होईल आणि भगवंताच्या कृपेचा लाभ होईल. ते मात्र विशेष फळ असेल. म्हणून प्रत्येकाने भगवंताच्या अनुसंधानात असावं असं श्री ब्रह्मचैतन्य महाराज सांगतात. महाराजांची ही अनुसंधानावरची बोधवचनं आपण या नंतरच्या भागात
क्रमशः पाहूयात. आजचं महाराजांचं चरित्र चिंतन इथेच महाराजांच्या पायावर ते समर्पित करूयात. उद्या पुन्हा याच वेळेला महाराजांच्या चरित्र चिंतनाकरता उपस्थित होऊयात. तोपर्यंत सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ. समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. जानकी जीवन स्मरण जय जय राम. सीताकांत स्मरण जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम समर्थ. देई मला तुके